नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 डिसेंबर सायंकाळचे 6:45 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर आपण राज्यातील थंडी पाहिली तर तापमानात किंचितशी वाढ झाली अपेक्षेप्रमाणे. आज सकाळी जी थंडी होती, जेऊर करमाळा 8 अंश सेल्सिअस, मोहोळ 9.6 अंश सेल्सिअस, सोलापूर 16.1 अंश सेल्सिअस, त्यानंतर नाशिक 10.4, मालेगाव 9.8, नंदुरबार 13.9, छत्रपती संभाजीनगर 11.5, जळगाव 10.3, धाराशिव 11, त्यानंतर बुलढाणा 13, परभणी 11.9, नांदेड 11.5, वाशिम 11, अकोला 11.1, त्यानंतर अमरावती 10.6, यवतमाळ 10, वर्धा 11, नागपूर 9.6, तसेच गोंदिया 8.6, ब्रह्मपुरी 12.4, 4, त्यानंतर गडचिरोली 11.2, चंद्रपूर 12.8. तापमान या ठिकाणी अजून वाढलं. दक्षिणेकडे सांगली 16.1, कोल्हापूर 17.5, बेळगाव 17.2, सातारा 14.1, महाबळेश्वर 14.7, पुणे शिवाजीनगर 10.9, चिंचवड 16.3, त्यानंतर लोहगाव विमानतळ 15.3 अंश सेल्सिअस, इकडे पणजी 23, रत्नागिरी 21, हरणे 21.8, त्यानंतर अलिबाग 20.4, कुलाबा 22, सांताक्रूज 18.4, पालघर 13.6 आणि डहाणू 16.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहायला गेले काही दिवसात आपल्याकडला निळा रंग जास्त दिसत होता. पण आता तुम्ही पाहू शकता की पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली. मग सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याच्या आसपास तापमान नेहमीपेक्षा थोडंसं वाढले. कोकणातही भागांमध्ये तापमानात किंचितशी वाढ झाली. मराठवाड्याच्या आसपास किंवा इकडे सोलापूरचे काही भाग आहेत किंवा उत्तर महाराष्ट्रात तापमान सरासरीच्या आसपास आहे. विदर्भात तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसं कमी पाहायला मिळतंय. ही वाढ का झाली? जसं आपण सांगितलं होतं, की पूर्वेकडचे वारे हे राज्याकडे येत आहेत. खास करून दक्षिण भागात हे पूर्वेकडचे वारे आहेत. या पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाने या ठिकाणी थंडी थोडीशी कमी झालेली आहे. त्यासोबत एक नवीन पश्चिमी आवर्त हिमालयावरती लवकरच पोहोचेल. त्यामुळे 20 ते 22 तारखेच्या आसपास हिमालयीन भागांवरती चांगली बर्फवृष्टी पाहायला मिळेल आणि त्यानंतर उत्तरेकडचे थंड वारे हे कायम राज्याकडे येत राहतील. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 1-2 दिवस पुन्हा थंडी हळू वाढ अपेक्षित आहे. त्यानंतर 20-21 तारखेनंतर तापमान पुन्हा वाढेल. पुन्हा 23-24 नंतर तापमानात घसरण हे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण पाहिलं तर कडाक्याची थंडी अजूनही धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचे उत्तर भाग, बीड, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये चांगली थंडी टिकून राहील. तापमान ग्रामीण भागांमध्ये 8 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी, तर शहरी भागांमध्ये तापमान 10 ते 11-12 अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहू शकते. पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहराच्या आसपास तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. साताऱ्याकडे तापमान 13-14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. सांगली, कोल्हापूरकडे तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, धाराशिव सारख्या शहरी भागांमध्ये, दक्षिणेकडील भागांमध्ये खास करून हेच तापमान साधारणतः 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर उत्तरेकडे गेलात तर मात्र या जिल्ह्यांच्या उत्तर भागांमध्ये थोडीशी थंडी राहील. मुंबई, सांताक्रूजच्या आसपास तापमान हे 19-20 अंश सेल्सिअस राहील. तर कुलाबा 21-22 अंश सेल्सिअसच्या आसपास. किनारपट्टीच्या भाग असतील कोकणातील याही ठिकाणी तापमान साधारणतः 20 अंश सेल्सिअसहून अधिक राहील आणि किनारपट्टीपासून दूर अंतर्गत जे भाग आहे ठाणे, पालघर, रायगडचे या ठिकाणी तापमान 14 अंश सेल्सिअस किंवा त्याहून किंवा त्याच्या आसपास राहण्याची शक्यता पाहायला मिळते. जसं सांगितलं की पुन्हा 2 ते 3 दिवस राज्यात 19 ते 21 पर्यंत थंडीची तीव्रता टिकून राहील. 21-22 नंतर वाऱ्याची दिशा बदलेल. पुन्हा एकदा हलकसं तापमानात वाढ आपल्याला दक्षिण भागातून होताना दिसेल आणि तिथून पुढे पुन्हा एकदा उत्तरेकडचे वारे येण्याची शक्यता आहे. तेव्हा पुन्हा थंडी ही राज्यात पाहायला मिळेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.